An object is traveling in a horizontal circle with uniform speed. At time t equal to 0, the velocity is given by u equal to 20I plus 35j meters per second is the correction. After 1 minute, the velocity becomes v equal to minus 20I minus 35j. What is the magnitude of the acceleration? Problem आपण वाचलेला आहे and in the problem it is given that an object is moving in a circular path with uniform speed and at time is equal t is equal to 0 म्हणजे at जेव्हा आपण टाइम सुरू केलेला नाही त्यावेळेला ॲट टाइम t इक्वल टू 0 त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे u इक्वल टू 20I प्लस 35j किलोमीटर्स पर सेकंड एवढी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आता तो ऑब्जेक्ट that object is moving in the circular motion in this way. So supposing at time t is equal to 0, it has velocity 20I plus 35j, and now when this object comes after 1 minute, the velocity of the object is minus 20I plus 35j kilometers per second. This is u. आपल्याला दिसतंय की ॲट टाइम t इक्वल टू 0 ला ऑब्जेक्ट जेव्हा होता ॲट टाइम t इक्वल टू 0 त्यावेळेला त्याची जी व्हेलॉसिटी होती ते एक्झॅक्टली रिव्हर्स झालेलं आहे v इक्वल टू मायनस 20I मायनस 35j किलोमीटर्स पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटी एक्झॅक्टली रिव्हर्स झालेली आहे त्या ऑब्जेक्टची. मग रिव्हर्स झाली ह्याचा अर्थ काय? तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता. ज्या वेळेला तो इथे आला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये होती, पण जेव्हा तो इकडे आला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे जेव्हा तो इथून चाललेला आहे तेव्हा इथे टाईम 0ला असताना या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी आहे आणि इथून चाललेला आहे तेव्हा या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे हे डायमेट्रिकली जे अपोजिट पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर व्हेलॉसिटी रिव्हर्स होणार आहे. सो this is the given and they have asked us to find the magnitude of acceleration of the object. So we should know the magnitude of velocity because for the formulas, according to the formulas. So आपण आधी find करूया the magnitude of the velocity of the object. So is a vector r is equal to rxi plus ryj, then the magnitude of r is given by an rx square plus ry square. So this is the magnitude. So similarly the magnitude of u will be given. Similarly the magnitude of u is equal to under root of 20 square plus 35 square. So that is under root of 1625. That is equal to 40.3 meter per second. So this is the magnitude of velocity of the object. Since the velocity, या ऑब्जेक्टची velocity reverse होते in time t is equal to 60 seconds, velocity of object is reversed. Therefore इथून इथे जाण्यासाठी त्याला 60 सेकंड्स लागले, मग इथून इथे येण्यासाठी परत त्याला 60 सेकंड्स लागतील. सो टाइम पिरियड ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन इन द सर्क्युलर, एक सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी, एक रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला 60 प्लस 60 दॅट इज 120 सेकंड्स त्याला लागणार आहे. सो त्याचा टाइम पिरियड आहे 120 सेकंड्स. वी नो दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. Therefore time is equal to distance upon speed. So
नाव टाईम पिरियड टी एवढ्या टाईम पिरियडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय पार्टिकल 2πr एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि त्याची स्पीड किती आहे द स्पीड इज u. सो t is equal to 2πr upon u. So r is equal to ut upon 2π. So we have found out this u, this is 1. Then we have found that the time period t is 1/22, and we have found out that the radius of the object is ut upon 2π. The formula for the acceleration of the object will be is according to what we have derived is a equal to v square upon r is equal to r omega square is equal to v into ओमेगा. याच्यापैकी आपल्याकडे काय आहे ओमेगा आहे का तर नाही. आपल्याकडे व्ही आहे व्हेलॉसिटी. ओमेगा नाही आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे विच इज इनिशियल व्हेलॉसिटी यू. आपल्याकडे आर आहे यू टी अपॉन 2π. सो आपण हा फॉर्म्युला यूज हे ॲक्सिलरेशनसाठी आपण यूज करणार. ए इज इक्वल टू व्हीच्या ऐवजी आपण काय करणार आपण इथे यू घेतलेला आहे. सो वी हिअर राईट यू स्क्वेअर अपॉन आर. आरसाठी काय लिहिणार यू टी अपॉन 2π. यू टी अपॉन 2π. This is u square upon 1 upon ut upon 2π. So u square upon 1 cross multiply 2π upon ut. So a is equal to u cancels with u. So we get u into 2π upon t. So that is equal to u is 40.3. So we write here 40.3 into 2, that is 2. Pi is 3.142. So that is upon t. T is the time period. That is equal to 120 seconds. So I write here 120. So here we get 2.11 meters per second square. So the acceleration of the particle which is moving in the circular path with constant speed is 2.11 meters per second square. An object of mass 50 grams moves uniformly along a circular orbit with an angular speed of 5 radians per second. If the linear speed of the particle is 25 meters per second, what is the radius of the circle? Calculate the centripetal force acting on the particle. Problem we have read, and in the problem it is given that an object of mass 50 gram is moving in a circular orbit with angular velocity 5 radian per second and with velocity 25 meters per second. And we are asked to find the radius of the circle, the r, and also the centripetal force. So now we know that the relation between omega and v is equal to r omega. So we have 25, r we want to find, omega is the angular velocity which is 5. So r is equal to 25 upon 5, that is equal to 5 meters. The next is the centripetal force we want to find. So centripetal force is equal to mv square upon r, or the formula is mr omega square or mv omega. So we can use any formula. आपण कोणताही formula use करू शकतो. So F centripetal force, m is the mass, but the mass of the object is given in grams. So we know that 1 kg is equal to 1000 gram. प्रॉब्लेम जे आहे ते एका सिस्टममध्ये सॉल्व्ह करतो. शक्यतोवर आपण SI सिस्टममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो.
सिस्टम इंटरनॅशनल. आणि म्हणून आपण हे जे ग्रॅम्स आहेत त्याला आपण कन्वर्ट करायचं आहे इंटू के जी. नाव वी नो दॅट 1 kg इज 1000 ग्रॅम. दॅट इज इक्वल टू 10 to the power 3 ग्रॅम. सो डिव्हायडिंग बोथ द साईड्स, दोन्हीकडे आपण जर 10 to the power 3 ने डिव्हाइड केलं, सो इथे पण 10 to the power 3 डिव्हाइड, दिस विल गेट कॅन्सल अँड देअरफोर वी गेट 1 upon 10 to the power 3 kg is equal to 1 gram. Therefore, we can write 1 gram is equal to 10 to the power minus 3 kg. So, 1 gram is 10 to the power minus 3 kg. So, this mass, so now this is 50 grams. So, now I write mass. So, I write 50, and for gram, I write 10 to the power minus 3. So, I write 10 to the power minus 3. So, this now has so this is equal to 50 into 10 to the power minus 3 kg. So, the mass is 50 into 10 to the power minus 3 kg into the velocity. Velocity is 25 meters per second. So, this is 25 square upon r, that is the radius which we have found just now, which is equal to 5. So, 6.25 Newton. So, we have solved. So, in this lecture, we have solved the problems concerning the centripetal force and the centripetal acceleration. Thank you.